यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. सेनाधीश प्रभू परमेश्वर राजमहालातील व्यवस्थापक शेबाना ह्यास म्हणतो, मी तुला तुझ्या हुद्द्यावरून काढून टाकीन आणि तुला तुझ्या पदावरून खाली ओढीन. त्या समयी असे होईल की माझा सेवक हिल्कियाचा पुत्र एलियाकीम यास मी बोलावीन. त्याला तुझा झगा घालीन, त्याला तुझा कमरबंद कशीन, तुझी सत्ता त्याच्या हाती देईन. तो यरुशलेमकरांचा आणि यहुदाच्या घराण्याचा पिता होईल. दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवीन. त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही, त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही. मजबूत ठिकाणच्या खुंटीसारखे मी त्याला स्थिर करीन, म्हणजे तो आपल्या पित्याच्या घराण्यास वैभवशाली आसन होईल. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलाचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. आहा, देवाच्या बुद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता. त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे. कारण सर्व काही त्याच्यापासून, त्याच्याद्वारे आणि त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्ट्यातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बार योना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन, आणि तिच्या पुढे नरकाची कोणतीही शक्ती चालणार नाही. मी तुला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यांस निक्षून सांगितले की, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.